त्या दोघांचा आत्मविश्वास वाढला असेल। आमचे सन्माननीय जयवंत पाटील साहेब सुद्धा इकडे, तसेच महेशजी पाटील जे विद्यमान सरपंच आहेत हायवेदेव गावचे, दोन्ही मान्यवरांच्या उपस्थित टॉस होईल, नाणेफेक होईल। यस, जयवंत पाटील साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये, वेलकम। महेशजी पाटील आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये। कॉइन जे आहे या ठिकाणी छाप आणि काटा, कॉलिंग कोण करणार आहे? हेड हेड। जयवंत पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे। 4 षटकांची मॅच असणार आहे, सेकंड राऊंड आहे। हेमंतचं म्हणणं आहे हेड, पण टेल आलेला आहे। मी खूप खूप आभार व्यक्त करतोय मान्यवरांचं। जयवंत पाटील साहेब आपण टॉससाठी आलात, आपलं खूप खूप आभार। मयूरजी आपलं सुद्धा खूप खूप आभार। आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। पहिला सामना डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेला आहे, थोडासा आत्मविश्वास वाढलेला असेल, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही परत। संघ तोच राहणार आहे की त्याच्यामध्ये काय बदल होईल? नाही, संघ तोच खेळणार आहे। साधारण किती धावमान थांबवण्याचा प्रयत्न करणार? कारण पहिल्या वेळेला ओपिनियन दिलं होतं तेव्हा सांगितलं होतं की 50-55 आणि जवळपास 57 धाव थांबवलं संघाला। या वेळेला काय रणनीती असणार आहे? नक्कीच 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल। एक्झॅक्टली, कारण 4 षटकांची मॅच आहे। तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा। हेमंत, पहिला सामना सुद्धा तुम्ही डॅशिंग अंदाज जिंकला, सहज जिंकला होता, त्यामुळे आत्मविश्वास वाढला असेल। यावेळेला समोरचा संघ सुद्धा ते कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे। साधारण 4 षटकांची मॅच आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू। यावेळेला काय संघ तोच खेळणार आहे की वेगळी रणनीती असणार आहे? सेम टीम। ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, यानंतर दुहेरीतला पहिला सामना होणार आहे, पहिली मॅच होणार आहे आणि याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून साईस्पोर्ट खारबाव संघाचा कॅप्टन प्रणय पाटील यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला आमंत्रित केलेलं आहे। मॅचला सुरुवात होईल, सज्ज होतील माझे सहकारी समालोचक 3-in-1 कॉमेंटेटर संदीप बागुल। खूप खूप धन्यवाद सर। आणि खरोखरच आता या ठिकाणी सामना रंगणार आहे या दोन्ही संघांमध्ये। दोघेही संघ मातब्बर आहेत। थँक्यू गवळी सर, ज्यांचा आपण आवाज बऱ्याचशा वर्षांपासून ऐकत आहात, मराठीचे अतिशय दर्जेदार कॉमेंटेटर आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य गवळी सर, धन्यवाद। तर आता मित्र हो, वळूया आपण सामन्याकडे। सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे साईस खारबाव विरुद्ध केवणी स्पोर्ट्स केवणी या दोन्ही संघांमध्ये। संदीप, 1-2 मिनिटं फक्त थांबवतोय, कारण आम्ही सातत्याने खेळाबरोबर आमच्या मान्यवरांचं स्वागत सन्मान करतोय, कारण अतिथी देवो भव। मी सन्माननीय जयवंत पाटील साहेब जे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत, यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती नंदन पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। जेव्हा जेव्हा कुठलाही सामाजिक कार्य असतं किंवा स्पर्धा असतात तेव्हा जयवंत पाटील साहेब येऊन आम्हाला मार्गदर्शन करीत असतात। यावेळेला सुद्धा त्यांची उपस्थिती खूप प्रथणीय आहे। आलेले आहेत आपला बहुमूल्य वेळ देऊन, त्यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान नंदन पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत। आणि गवळी सर, निश्चितच साहेबांना खेळण्याची सुद्धा खूप आवड आहे, मग तो कबड्डी असो क्रिकेट असो। सन्माननीय जयवंत पाटील साहेब नेहमीच त्या खेळाला पाहायला येत असतात आणि खरोखरच त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली, ती म्हणजे या व्यापार क्षेत्रामध्ये म्हणा किंवा डेव्हलपमेंट बिल्डर असू देत। सन्माननीय श्रीधर पाटील म्हणा किंवा सन्माननीय भरत पाटील म्हणा, त्यांचे जे दोघं सुपुत्र आहेत उद्योगपती आहेत आणि उद्योगपती क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर नाव कमावलेलं आहे। तर दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच असणार आहे, दोन्ही कंप्लीट टीम आहे। हा सामना 4 षटकांचा असणार आहे। दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, आमच्या दोन्ही पंचांच्या माहितीसाठी, पहिलं षटक जे असणार आहे हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे। सलामीची जोडी सुद्धा मैदानात प्रवेश करते। प्रत्यक्ष सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक 3-in-1 कमेंटेटर संदीप बागुल। हाँ, बहुत बहुत धन्यवाद। ये मुकाबला होने जा रहा है केवनी स्पोर्ट्स केवनी वर्सेस साइस स्पोर्ट्स खारबाव के बीच। टॉस जीतकर पहले निर्णय लिया है फील्डिंग का, क्षेत्र रक्षण करने का और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए केवनी स्पोर्ट्स केवनी के लिए।
दोनों बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, हेमंत और मंगेश। यानंतर जय बजरंग सेलार आणि सोनादेवी टेमगर दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आणि टॉससाठी तयार राहायचं. यानंतर होणारी मॅच, यानंतर होणारा सामना. बहुत ही बढ़िया लाइव टेलीकास्ट प्रिंस मूवीज द्वारा, किंग ऑफ लाइव टेलीकास्ट प्रिंस मूवीज, और बहुत ही बढ़िया यहाँ पर लाइव प्रक्षेपण आप देख सकते हैं. येस, अल्पेश चौधरी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर आणि विशेष म्हणजे अतिशय खेळावृत्तीने खेळणारा क्रिकेटर तालुका क्रिकेटमध्ये अल्पेश चौधरी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तो पहले ओवर के लिए यहां पर आ चुके हैं गेंदबाजी के लिए ऋषभ, और सामना करेंगे बल्लेबाज हेमंत. स्ट्राइक पर है, जो कि उम्दा खिलाड़ी है, काफी जबरदस्त अनुभव उनके पास है. उनके साथ रहेंगे नॉन स्ट्राइक एंड पर मंगेश. तो पहले ओवर की शुरुआत यहां पर होने जा रही है ऋषभ द्वारा. ने ओवर की पहली गेंद, और बहुत ही बढ़िया ड्राइव किया था. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, मौका है रन बनाने का, और बिल्कुल यहां पर देखिए जैसे ही ओवर थ्रो हुआ कलेक्ट नहीं कर पाए थे, और एक रन लेने का आसान सा मौका. हेमंत वहां पर काफी चुस्तीले खिलाड़ी है सर, जब भी मौका मिलता है तभी भी वो मौके का फायदा उठाते हैं, और एक रन बना लिया है. नाही, खरं तर धावबाची संधी होती. कदाचित जर नेम साधला असता तर पंचांचं त्या ठिकाणी बारकाईने लक्ष होतं. घोरनाथ पाटील यांना कदाचित विचार करावा लागला असता. ये मौका था उनके पास, हालांकि रन आउट कर सकते थे, लेकिन मौका उन्होंने गंवा दिया है. ऐसे मौके बार बार नहीं आते. स्ट्राइक को रोटेट करने के बाद स्ट्राइक पर रहेंगे अभी मंगेश. पावर प्ले के ओवर में देखना होगा कितने रन बना पाएगी ये टीम. इस बार बिल्कुल बढ़िया ड्राइव किया था मिड ऑन क्षेत्र पे, और ये देखना होगा मौका था फिर से एक बार. दूसरा मौका यहां पर उन्होंने गंवा दिया है. पहले ही गेंद पर रनआउट का मौका था, और दूसरे गेंद पर भी वो मौका था. ऐसे मौके बार बार नहीं मिलेंगे, और खास तौर पर हेमंत और मंगेश को जीवनदान मिलना, ये तो बहुत भाग्यशाली रहे दोनों. नाही, ॲब्सोल्युटली, कारण दोन्ही फलंदाज असे आहेत की दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि खेळपट्टीवर टिकून थांबून राहण्याची क्षमता आहे. अगली गेंद, इस बार ब्लॉक होल में गेंद थी, बिल्कुल गेंदबाज के बगल से गेंद को निकाला, बॉलर बैक ड्राइव किया है, एक रन आसानी के साथ पूरा किया है. एक रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 2. और गवली सर, मैं तो जरूर कहूंगा यहां पर कि देखिए पावर प्ले के ओवर में मौका बिल्कुल नहीं दिया जा रहा है. क्या सटीक गेंदबाजी है. लाइन और लेन को देखिए किस तरीके से मेंटेन उन्होंने किया है. इस बार आगे आकर खेलना चाहते थे गैप में से, बिल्कुल बढ़िया ड्राइव, और यह गेंद सीधी चली जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए. जबरदस्त स्ट्रोक खेला, कदमों का बढ़िया इस्तेमाल किया. यस, अगदी स्टेप आउट झाला होता, पुढे आला होता आणि काय फटका खेळला होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधून क्लास फटका. क्लासिकल संगीत ऐकायला सुद्धा खूप बरं वाटते आणि क्लास फटका बघायला सुद्धा खूप बरं वाटते. आणि तसंही हेमंत त्याचं नाव आहे. हेमंत सातत्याने क्रिकेटिंग फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे, आणि तोच फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. और ऐसे स्ट्रोक लेदर क्रिकेट में खास तौर पर दिखाई देते हैं. हेमंत फिर से एक बार तैयार होते हुए स्ट्राइक पर. इस बार देखिए फिर से बल्ले का ऊपरी सिरा लेते हुए गेंद जा रही थी, लेकिन वहां पर गली रीजन में गेंद को रोका गया. एक रन के साथ यहां पर स्ट्राइक को रोटेट किया. एक रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर जाकर पहुंच चुका है. येस, गली रिजनला आय थिंक सिद्धार्थ त्या ठिकाणी होता, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षण खराब झालं तर चेंडू कदाचित सीमापार होऊ शकतो. अगली गेंद, ऋषभ फिर से एक बार अपने गेंदबाजी मार्ग पर. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, बिल्कुल अपील की थी, लेकिन अपील से प्रभावित नहीं हुआ अंपायर, और लेग बाइस का इशारा हाथों हाथ भी कर दिया. और साथ ही पहले ओवर की पहला ओवर पूरा हो चुका है. तो पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है केवनी स्पोर्ट्स केवनी का पहले बल्लेबाजी करते हुए 8 बिना कोई विकेट के नुकसान पर. हालांकि 2 मौके थे, पहले ही गेंद पर मौका था रनआउट का, दूसरे गेंद पर भी मौका था रनआउट का, लेकिन दोनों के दोनों मौके उन्होंने गंवा दिए, और ऐसे मौके बार बार नहीं मिलते. पहले पावर प्ले के ओवर में खास तौर पर केवल 8 रन बना पा चुके हैं दोनों बल्लेबाज.
जिसमें हेमंत ने किए हैं 6 रन बनाकर खेल रहे हैं और मंगेश उनका साथ देते हुए 1 रन बनाकर खेल रहे हैं। ये मुकाबला 4 ओव्हर का है। येस ॲब्सोल्युटली, कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल संदीप बागुल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त अंडर 10 जो 10पेक्षा कमी धावा तुम्ही देतात ना, आणि सामना जर 4 षटकांचा असेल तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भलेही कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये, पण तो एक चौकार जर सोडला तर त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही मोठा फटका खेळण्याची. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा आहेत आणि 4 षटकांची मॅच आहे. पहिला सामना आपण बघितला जवळपास 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सहजगीर पाठलाग झाला होता. त्यामुळे साईस्फोर्ट खारबाव संघासमोर जर लक्ष ठेवायचं असेल तर किमान 40+ 40पेक्षा जास्त धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे. Definitely, they will have to bring a defendable total on the scorecard. Now, after first over, 8 runs on the board without losing any wicket, and now Akshay has brought into the attack from the Mundora end, and facing him batsman on strike. His name is Mangesh, one of the dangerous customer. Let's see what happens. This time, full toss ball, middle of the bat, straight down the wicket. There is a fielder at the long off who collects the ball, and meanwhile the batsman will be getting single run. And this is the good thing that the batsmen are trying to get on every ball. They're trying to do something. They're not going to waste the ball. Yes, definitely both the batsmen having very good ability to play some lofted shot or big hit. And if suppose they do so and consider a couple of boundary, couple of sixes, score will be more than 40, it will be definitely challengeable target. And definitely it will be a good total and it will be a great match. This time once again and looking for the different stroke, but it is a direct hit and I think he has gone. Yes, the umpire raises his finger. He doesn't wait and the first wicket has fallen. हा तिसरा प्रयत्न बघायला मिळाला. आय थिंक तिसऱ्या प्रयत्नाचा फलंदाज धावबाद होते. पहिल्याच षटकामध्ये 2 प्रयत्न झाले होते धावबाद करण्याचे, यश आलं नव्हतं. मात्र तिसऱ्या प्रयत्नात डायरेक्ट हिट झालं आणि यावेळेला मात्र मंगेश याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. Well, in the first over, they were both the batsmen were lucky, but now we can see that direct hit, very nice throw, exactly on the stumps, and the batsman was running down to the non-strike on strike end. He was nowhere in the line, and that's what the umpire has given. It's a nice decision. So the first wicket, Kevni Sports Kevni have lost, and the new batsman will be arriving on the crease. His name is Kedar. And Kedar is one of the experienced player and he's the man of the match of the first match and we have his team has a lot of hope from him. डेफिनेटली कारण केदार हा एक कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजीने पटकावला होता, पण यावेळेला खरं तर संघासाठी फलंदाजीची आवश्यकता आहे आणि हा कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही, मैदानावर कामगिरी मोठी करणं फार गरजेचं असतं. Yeah, you will have to show your talent in the ground. This time, gentle push down to the onside. There is a fielder at the deep square leg region in the area. Meanwhile, he collects and just a single has taken. Comfortably completed. येस, थोडं डिफेन्स केलं होतं, सन्मान केलं होतं. पहिल्या सुरुवातीला ठरवलं मोठा फटका खेळायचं, बघितलं की चेंडू हा ब्लॉक होलमध्ये आहे, अगदी सन्मान केला. हलक्या हातानं फक्त खेळलं स्क्वेअर लेगकडे आणि तेव्हा स्ट्राईक रोटेट केली आणि ही खरं तर एक मोठ्या फलंदाजीची खूण आहे. He opens his account with that gentle push. He's looking aggressive. This time goes his back foot, driven it down to the long on region area. Meanwhile, batsman is looking for the second, but it's a quick throw. And again, we'll have to be satisfied with the single. साईस्कोर खारबाव संघाचं क्षेत्ररक्षण खूप एक चांगल्या दर्जाचं आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आपण पाहतोय त्या ठिकाणी आय थिंक करण होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटमधून येतोय सरळ. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागते हे म्हणत्यास. This is second over in progress. He wanted to hit it big stroke over the long on, but not able to connect with his bat straight to the wicket keeper's hand. Totally, the bowler beats him. There is no contact between ball and bat.
त्याचं कारण फुटवर्क बघायला मिळालं नाही. अगदी केदाराने जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. This time in the air, let's see what happens down to the mid-wicket region area. Meanwhile, there is a fielder and comfortably couple of runs they have taken with this 2 run now. The score moves up to 13. And end of the second over, 13 runs with the loss of 1 wicket. Kevni Sports Kevni. येस, खूप चांगली सुरुवात म्हणता येईल साई स्पोर्ट खारबाव संघाची, कारण 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 13 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. आणि आय थिंक केवनी स्पोर्ट केवनी संघ हा संघ 35+ पाहत असणार आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही बॅटिंग लाईनला खूप चांगलं आहे केवनी संघाचं, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे भेदक मारा बघायला मिळाले. लाईन, लेन, अचूक टप्पा, चेंडूचा वेग, हे सगळ्याच गोष्टी 2 षटकामध्ये बघायला मिळाल्या. तर कुठल्या प्रकारची संधी दिली गेली नाही मोठा फटका खेळण्याची, कारण दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं अक्षयने खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावा दिल्या आणि एक धावबादच्या रूपाने फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलं. ये सीजन में ये साई स्पोर्ट्स कारबाव काफी जबरदस्त टीम है. देखिए हर एक सीजन में हर एक का टाइम रहता है, दौर रहता है, और आज तक इस सीजन में देखिए अभी जो शुरू हुआ है जिसमें साई कारबाव ने काफी बढ़िया परफॉर्मेंस दिया है, और इस पूरे टूर्नामेंट में भी यही प्रयास उनका रहेगा. हालांकि देखिए क्या जबरदस्त गेंदबाजी की है. पहले ओवर में केवल 8 रन खर्च किए थे ऋषभ ने, और उसके बाद अक्षय ने केवल 5 रन खर्च किए हैं. सटीक गेंदबाजी हुई है और तारीफ काबिल दोनों गेंदबाजों ने यहाँ पर पूरे किए 2 ओवर. गेंदबाजी के लिए यहाँ पर आक्रमण के तौर पर लाया गया है गेंदबाज जिनका नाम है नितेश. क्या कहेंगे गुली सर आप? येस, पहिल्या 2 गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे फक्त गोलंदाज एकच षटक हाताळू शकतो. नितेश याला पाचारण केलेलं आहे. इस बार ये देखिए आड़े बल्ले से खेल दिया स्क्वायर लेग के दिशा में, केवल 1 रन लेने का मौका मिलेगा. और हेमंत जो है काफी समय से संघर्ष करते हुए देखिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करें, लेकिन वो कमजोर गेंद अभी तक उनको उनके रडार में नहीं आ रही है. 1 रन की मदद से स्कोर 14 पर पहुंच चुका है. इस बार ये उठाकर खेलने की कोशिश, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात और पारी समेटती हुई यहां पर केदार की. केदार आउट हो चुके हैं. संघर्ष करताना दिसला, अगदी अडखळत खेळत होता आणि शेवटी मात्र 4 चेंडूंचा सामना केला आणि 3 धावांवर झेलबाद झाला. आणि आता मात्र केदार बाद झाल्यानंतर आता खेळण्यासाठी जातोय विनय. हेमंत अजून खेळपट्टीवर आहे. हेमंत सुद्धा थोडा संघर्ष करताना दिसतोय. इस बार अगली गेंद फिर से एक बार बैकफुट पे जाके ऑन साइड पर खेल दिया है स्ट्रोक को, और स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है जहां पर 1 रन लेने का आसान सा मौका मिल चुका है. क्या जबरदस्त लाइव टेलीकास्ट चलता हुआ. देखिए जिस तरीके से हवा में उड़ती है गेंद, क्या जूमिंग होती है. जो गेंद पर नाम लिखा है निविया वो भी समझ में आ रहा है. क्या क्लियरिटी है. शॉर्ट पिच गेंद थी और ये उठाकर खेल दिया है. पावरफुल, लेकिन देखिए ऊंचाई ज्यादा लंबाई कम और बेहतरीन कैच आउट हो चुके हैं. पाहू शकता शॉर्ट आर्म पुलचा फटका मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र केवनी स्पोर्ट केवनी संघाची उरली सुरली आशा सुद्धा संपुष्टात आलेली आहे. खूप अपेक्षा होते हेमंतकडनं की एक स्लॉग ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी केल्याने एक संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल, पण मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेट क्लिअर करण्याच्या प्रयत्नात हेमंत झेलबाद झालेला आहे. Very good piece of bowling here.
इस बार धीमे गति की गेंद थी, गति परिवर्तन, डायरेक्ट हिट, ये मौका बन सकता था. हालांकि तीन मौके गवाए हैं और भाग्यशाली रहे हैं. आणि नेम साधला गेला नाही. तसंही मला वाटते मोनिश तरे लहानपणी गोट्या खूप कमी खेळला असेल. गोट्या तुम्ही जास्त खेळलात तर नेम तुम्हाला चांगल्या प्रकारे साधता येतो. इस बार फुल टॉस गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए. गेंद सीधी थर्ड मैन की दिशा में, काफी जोर से थ्रो किया था विकेटों के ऊपर लेकिन नहीं विकेटों से लगी. और यहां पर 3 ओवर की समाप्ति, 16 रन हो चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो चुकी है. पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 5, तीसरे ओवर में केवल 3 रन खर्च किए हैं. साइज कारबाव की तारीफ करनी होगी हर एक गेंदबाज की. क्या गेंदबाजी हुई है. यस दोन्ही कॅप्टननी यांचं तयार राहायचंय. जय बजरंग सेलार आणि सोनादेवी टेमगर टॉस साठी तयार राहायचंय. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण दोघांनी तयार राहायचंय. जय बजरंग सेलार आणि सोनादेवी टेमगर. So this is going to be the last over and let's see what happens in that over. Score is just 16 after 3 overs with the loss of 3 wickets, and this is going to be the last over. And we hope that 10 to 15 run if they get it will be a 30 to 35 total on the board. डेफिनेटली 15 किंवा 16 धावा पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे. मोर दॅन 30 प्लस, अन्यथा एक लो स्कोरिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. From the Mundora end, Aniket. This time beautiful, quicker one. And what a pace he has generated and he has gone. The umpire has given it out. DJ please. फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन हे विकेट फेकलेले आहे. आज एक गोष्ट मात्र संदीप बाबू बघायला मिळेल. निलेशची जी उपस्थिती नव्हती संघामध्ये कुठेतरी कमी जाणवलेली आहे. निलेश खेळू शकला नाही. नो डाऊट साईस्कोल खारबाज संघाच्या गोलंदाजाने खूप प्रभावित केले, खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पण कुठेतरी निलेशची उपस्थिती संघामध्ये नव्हती, ती मात्र जाणवलेली आहे. This time played it in the air. Let's see what happens now. The fielder comes underneath it and he has dropped. He puts it down and meanwhile the batsmen are getting 2 run. Well, the batsman, Kevni Sports Kevni, all the batsmen are struggling to get run. It's not easy to get run now. एक चौकार जर सोडला जो हेमंतच्या बॅटमधून आला होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारे आत्मविश्वास बघायला मिळाला नाहीये. Once again played it in the air and this time let's see what happens there, and he has taken it. It's a soft dismissal. The batsman will have to go to the pavilion. This is the last over in progress. And this was a nice delivery into the block hole where the batsman is resting his bat straight to the wicket keeper's hand, beats him altogether. Quite good over. And I think there is a nick, but let's see. Yes, he will have to go. Yes, he has gone.
फलंदाजी करतो ना, एक टिकून राहते किंवा मोठी फलंदाजी मोठी धावसंख्या उभी करतो, तेव्हा केवणी संघाचं विजयाचं समीकरण जे असतं ते 80% असतं. आणि जेव्हा हेमंत पाटील हा फलंदाजी करू शकला नाही की मात्र संघ बऱ्याच वेळेला पराभवाचा सामना या संघाला करावा लागतो. And there were lots of hopes from him, but he couldn't do. And this time, way outside of the leg stump, and that's what umpire has given. It's wide extra total add into the score, and the score is moving on 19 run. And let's talk about the Hemant. He's one of the good batsmen in his team, and he wanted to be there. This time edge, but down to the third man, and will be getting easy single. So this is the end of the fourth over, and the target they have set in front of the Sai Sports will be a 21 run. Toss के लिए आगे बढ़ेंगे. There's going to be the toss. Welcome Sonu. येस, दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. जय बजरंग सेलार व सोनादेवी टेमगर आणि आमचे विनोदजी उमराटकर जे मान्यवर आहेत यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. यस, जय बजरंग सेलार स्वागत आहे. त्याचबरोबर सोनादेवी टेमगर खूप खूप स्वागत आहे. विनोदजी उमराटकर यांच्या शुभ हस्ते टॉस. पहिली मॅच आहे त्यामुळे 5 षटकांची मॅच असेल. 5 ओव्हर. विनोदजी आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कॉइन अगदी नॉर्मल कॉइन, छाप आणि काटा. कॉलिंग कोण करणार आहे? मी छापा. यस, सोनाली टेमगर संघाच्या कॅप्टनचं म्हणणं आहे छापा. आणि काटा आलेला आहे. विनोदजी आपलं खूप खूप आभार. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये आलात. नाणेफेक जिंकलेली 5 षटकांची मॅच आहे. जय बजरंग सेलार संघ कॅप्टन नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांची मॅच आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? कारण मंदिरामारुती कालेरी क्रीडानगरी अतिशय सुंदर वातावरण आणि विहंगम दृश्य, गॅलरी प्रेक्षकांसाठी सुंदर मैदान आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आम्ही करतो. आणि मैदान खूप सुंदर आहे, नियोजन पण खूप सुंदर आहे. नाणेफेक जिंकलेली 5 षटकांची मॅच आहे. काय निर्णय? फिल्डिंग साधारण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कारण हे मैदान असं आहे, या मैदानात सुरुवातीला आपण हाय स्कोरिंग मॅच सुद्धा बघितली, लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण पाहतोय. 50च्या थांबवण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज कोण आहे ज्यांच्याकडनं खूप जास्त अपेक्षा असतील? गोलंदाज अक्षय आहे, धनेश आहे, अजून ललित आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग केली असते. पण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पण ते क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. एक तुम्ही चांगली फलंदाजी केली, एक मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघावर प्रेशर तुम्ही बिल्डअप करू शकता. मग साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले फलंदाज आहे महत्त्वपूर्ण पहिल्या सामन्यामध्ये यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे सर्व चांगले आहेत आणि ज्याला जसं चान्स भेटेल त्यांनी 100% केला. म्हणजे 2 संघामध्ये मॅच नक्कीच रंगतदार होईल आणि तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहात. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होईल ती म्हणजे जय बजरंग सेलार विरुद्ध सोनादेवी टेमगर. आणि जय बजरंग सेलार संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सोनादेवी टेमगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया नेक्स्ट मॅचकडे. सज्ज होतील आमचे दिग्गज समालोचक संदीप बागुल, त्याचबरोबर पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. बहुत बहुत धन्यवाद. तो लौट चलते हैं मैच की ओर. शैलेंद्र जी भोईर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सरपंच आहेत चेलारगावचे. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. पहले ओवर के लिए यहाँ पर देखिए हेमंत, ये कारपेट ड्राइव था, मौका है रनआउट का, बिल्कुल बढ़िया. और ये देखिए पहली ही विकेट यहां पर साई स्पोर्ट्स ने गंवा दी है.
क्या बात आहे, लो स्कोरिंग मॅच आहे आणि पहिल्या चेंडूवर सफलता. असं जेव्हा होतं ना तेव्हा संघामध्ये एक संघर्ष बघायला मिळतो. शैलेंद्रजी भोईर यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक माजी सरपंच आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती. आपलं हार्दिक स्वागत आहे. और ये देखिए अगली गेंद इस बीच गली रीजन में गेंद गई थी और एक रन आसानी के साथ पूरा किया है. और इसीलिए कहा जाता है कि क्रिकेट अनिश्चितता का खेल है. देखिए पहले ही गेंद पर रन आउट हो चुके हैं, बल्कि लो स्कोरिंग का ये मुकाबला है. कह नहीं सकते अब कुछ भी हो सकता है क्रिकेट में. शैलेंद्र भोईर यांना आपण पॉवर सेलार मधून कित्येक वर्ष खेळताना बघितलं. खूप चांगली कामगिरी सातत्य त्यांनी दाखवलं होतं. इस बार अगली गेंद देखिए, देखिए बिल्कुल इनफील्ड के ऊपर से ये देखिए जबरदस्त स्ट्रोक, करारा ड्राइव, चौका लगाया है. मौका लगा के आत्मविश्वास उन्होंने बढ़ा दिया है. स्कोर हो चुका है 5. अगली गेंद इस बार ये देखिए बिल्कुल गैप में से गेंद, और ये गेंद देखना होगा क्या कुछ होता है, बल्कि बढ़िया स्ट्रोक, 4 रन. प्रणय वंडरबाय खारबावचा बॅक टू बॅक 2 चौकार लागवलेला आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि अगदी विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय तो साई स्पोर्ट खारबाव हा संघ. इस सीजन में बेहतरीन फॉर्म में ये टीम चलती हुई. इस बार देखिए बिल्कुल जमीन से लुढ़कती हुई गेंद सीधी मिड ऑन पर गई थी. 1 रन लेने का आसान सा मौका मिल चुका है और 1 रन के साथ यहाँ पर स्ट्राइक को रोटेट भी किया है. देखिए बड़ा स्ट्रोक खेलने के बाद स्ट्राइक को रोटेट करना होता है और वही हमने देखा. कमाल की गेंदबाजी हुई थी पहले पारी में, खास तौर पर ऋषभ, अक्षय, नितेश और अनिकेत द्वारा. आखिरी ओवर में अनिकेत मात्र ने केवल 3 रन खर्च किए थे. वो तो काफी जबरदस्त ओवर था, कम खर्चा फुल चर्चा वाला ओवर था. इस बार देखिए बिल्कुल बैकफुट पे जाते हुए ऑन ड्राइव करने की, ऑफ ड्राइव करने की कोशिश, लेकिन मिड ऑफ पर काफी जबरदस्त फील्डिंग. तो पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 21 रनों की चुनौती का पीछा करते हुए साई स्पोर्ट्स का स्कोर हो चुका है 10. यस, निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजूनही आपण पाहतोय की 18 चेंडूमध्ये फक्त 11 धावा करायचे आहेत. सोपं समीकरण आहे, पण आपण बऱ्याचशा वेळेला पाहतोय की क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं आणि काही कठीण नसतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळा आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात, तर कित्येक वेळा अगदी पराभवाच्या खाईत जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसत आहेत. और कभी कभी एक रन होना भी काफी मुश्किल हो जाता है. तो लगभग 10 रन यहां पर बन चुके हैं पहले ओवर के बाद. काफी अच्छी शुरुआत हुई थी. येस, आम्ही शैलेशजी भोईर मान्यवर कक्षामध्ये आहेत. कुणालजी आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. टॉस गेंद और अंपायर ने लगे हाथ नो का इशारा किया है और साथ ही साथ ये चौका बोनस के तौर पर यहां पर रन आ चुके हैं. येस, शैलेशजी भोईर यांचं वैशिष्ट्य असं की ते माजी सरपंच आहेत आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. पॉवर सेलार मधून कित्येक वर्ष ते चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले आणि पॉवर सेलारचं नाव आपण ऐकलं असेल. कित्येक वर्ष या संघाचा दबदबा राहिला भिवंडी क्रिकेटमध्ये. शैलेशजी आमचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ दिलात, मान्यवर कक्षामध्ये आलात. अतिशय खराब चेंडू होता. अगली गेंद फुटोस गेंद, फिर से एक बार ये नो बॉल इशारा किया है हवा में. गेंद है लेकिन वैलिड डिलीवरी नहीं है ये. और शायद 2 बीमर होने के बाद हा गोलंदाज यानंतर गोलंदाजी करू शकणार नाही ह्या इनिंग मध्ये. कारण भीमर असा एक चेंडू असतो की फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने हाताळला जातो. 2 वेळा तुम्ही असा प्रयत्न करतात तेव्हा मात्र तुम्ही यानंतर हे षटक हाताळू शकत नाहीये आणि षटक पूर्ण करावे लागेल. दुसऱ्या गोलंदाजी धावसंख्या जी झालेली आहे 17 धावा, म्हणजे एका चौकाराची आवश्यकता आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे.
यानंतर नक्कीच आपण आवाज ऐकणार आहोत ते म्हणजे आमचे कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांचा. यानंतरच्या मॅच मध्ये सज्ज होतील. इस बार ये ड्राइव करने की कोशिश थी, रन लेने का मौका नहीं है. जीतने के लिए केवल अभी भी 4 रनों की आवश्यकता है. शायद चौका लगाकर ही इस मैच पूरा करेंगे शायद, लगता है. इस बार ये देखिए उठाकर खेल दिया है, गैप में से गेंद सीधी 6 रनों के लिए, और इसी के साथ शाही स्पोर्ट्स ने मैच को जीत लिया है.